नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील 24/7 पाणी पुरवठा योजना या संदर्भात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज पाणी पुरवठा विभाग पुणे महानगरपालिका या ठिकाणी बैठक घेतलेली होती। सावरकर भवनमध्ये ही बैठक झाली। ही बैठक चालू आहे, त्याचे क्षण आपण बघणारच आहोत। यानंतर या बैठकीमध्ये काय आउटपुट निघालेला आहे, काय ठरलेलं आहे, याची माहिती आपण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून घेणार आहोत। आपला मेन सर 13 एमएलचा जो आपल्याला कमिशन करणार जेणेकरून हा एरियाला दुसरा परिणाम होऊ शकतो। जे एफसी रोड, आपटे रोड, शिवाजीनगर ते आपण डिसेंबरचं टार्गेट करू। तुम्ही काय पाहिजे ते सांगा सर। आम्हाला इनलेटला पाणी आलं तसं एकदा इनलेटचं आमचं 15 दिवसाचं 20 दिवसाचं काम आहे। दुसरं काम ही सगळ्यात महत्त्वाची टाकी सर ही आमची झाली ना तर आम्हाला काही प्रॉब्लेम मेजर बीएमसीसी आणि हे काय चालूच आहे त्या पुढचे जे अडीचे तयारी चालू आहे। एका एक टाकी होईल आपली आणि 13 मिनिटे वरती 3.5 आणि शेजारी मल्टी स्टोरेज टाकी फर्स्ट टाइम महत्वाचं आपल्याला कमिशन झाली मनोज येस सर। ते काही करून आपल्याला करायचं गाड्या असतात आणि परमिशन देताना पण काय करतात ट्रॅफिक की तुम्ही सकाळी काम करू ना, स्पेसिफिकली रात्रीच काम करा। सकाळची रात्री 11 तक्रारी येणार सर 100%। कारण की प्रत्येक माणूस कसं तुला पीस मिल मध्ये जरी आता 3 ठिकाणी राहायचं आयटीआय रोड वगैरे ना आयटीआय रोडची ते आपलं मागच्या मीटिंग मध्ये पण ह्याच स्टेजला होतो नाही सर पाणी। आज आपल्या शिवाजीनगर मतदारसंघातल्या 24/7 प्रोजेक्ट्सच्या ज्या काही त्याच्या अंतर्गत 7 टाक्या चालू आहेत त्याची 6वी मीटिंग आज पार पडली। पहिली मीटिंग ही 2023 नोव्हेंबरमध्ये घेतली होती आणि त्याच्यानंतर सातत्याने 6-6 महिन्यांनी आपण बैठक घेतो आणि आता ही 6वी बैठक आज 15 ऑक्टोबर रोजी पार पडली 2024 मध्ये आणि त्याच्यामध्ये आता जो काही फर्ग्युसनची टाकी आहे ती आता लवकरात लवकर मोठी टाकी आहे ती आता पूर्णत्वाला आली आणि डिसेंबरपर्यंत ती कंप्लीट होऊन आपला हा जो आपटे रोड, गोले रोड हा सगळा परिसर आहे इथे जे काही पाण्याचा प्रेशर आहे, गावठाण असेल तर तो प्रश्न आता सोडवला जाईल। इतर पण जवळजवळ संगमवाडीची टाकी जी सोडली तर बाकी 6च्या 6 टाक्या आता ह्या कंप्लिशनकडे चाललेल्या आहेत आणि संगमवाडीची जी मुळात टाकी आहे त्याचं सुद्धा वर्षभरात काम कंप्लीट होऊन नोव्हेंबर 2026 पर्यंत 24/7 हा प्रोजेक्ट शिवाजीनगर मतदारसंघातील पूर्णपणे हा ॲक्टिव्ह असेल आणि पाण्याचा प्रश्न हा मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीने राहणार नाही असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आणि तसंही जसे आमच्या 6 बैठका झाल्या आहेत इथून पुढे सुद्धा जानेवारीमध्ये दर 3-4 महिन्यांनी आम्ही या बैठका घेत राहू आणि शिवाजीनगर मतदारसंघामधील सर्व वाड्या असतील, वस्ती असतील, मग चाफेकर नगर असेल किंवा गोखले नगर असेल, गुंजाळवाडी असेल, वॉटरवाडी असेल, कुठल्याही वाड्या वस्त्यांमध्ये आणि कुठल्याही सोसायट्यांमध्ये मग सानेवाडी असेल, रेव्हेन्यू कॉलनी असेल किंवा प्रभात रोड, भांडारकर रोड असेल, औंध असेल, कुठंही पाणी कमी पडणार नाही ह्याच्यासाठीचा सातत्याने पाठपुरावा आम्ही घेत आहोत आणि त्याच्यातनं नक्की शिवाजीनगर मतदारसंघातल्या नागरिकांना पाण्याचा प्रश्न पुढच्या काळात सुद्धा उद्भवणार नाही याचा पूर्ण विश्वास आहे। आता ज्या तक्रारी येतात ते लिकेजच्या आहेत, घाणीच्या आहेत, कमी प्रेशरच्या आहेत, त्या संदर्भात काही चर्चा झाली? त्याच्यामध्ये समजा जी टाकीची हाईट ही होत नाही, बऱ्याच वेळेला ज्या टाकीवरनं पाणी सगळ्या म्हणजे आउटलेटला येतं त्या टाकीची हाईटच भरत नसल्यामुळे ती समजा उशिरा भरली की सगळं पाण्याचा प्रेशर कमी होतो। त्यामुळे आम्ही हीच मागणी केली आहे की तो तुमचा इंटरनल विषय वॉटर डिपार्टमेंटचा, पाणी हे प्रेशरने आलं पाहिजे, कमी वेळ आलं तरी चालेल पण प्रेशरने आलं पाहिजे। प्रेशरने आलं तर ते पाणी हे पुरेसं